सो मला सांगा की टेन्स किती प्रकारचे असतात माहिती आहे? टेन्स तीन प्रकारचे असतात बरोबर. पहिला असतो प्रेझेंट, नंतर पास्ट आणि नंतर जो येणार आहे तो फ्युचर. राईट. मग फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला तिन्ही एक्सप्लेन करतो की प्रेझेंट काय असतं. प्रेझेंट म्हणजे अशी घटना जी सध्या चालू आहे, आता सध्या चालू, त्याला प्रेझेंट असं म्हणतो. पास्ट एखादी गोष्ट घडलेली आहे त्याला पास्ट असं म्हणतो. फ्युचर येणार आहे. आता जे प्रेझेंट आहे ना, प्रेझेंटला आपण डिटेल मध्ये चारही प्रकार बघूया. प्रेझेंट टेन्स सगळ्यात पहिला आपण बघूया प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स तुम्हाला काय असतं मी सांगतो बघा. सगळ्यात अगोदर काय पाहिजे सांगा मला, व्हॉट प्रेझेंट टेन्स ऍक्च्युअली इज. सो स्टार्ट. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, एखादी गोष्ट सध्या चालू आहे, सध्या चालू आहे किंवा भूतकाळात तुम्ही चालू केली, आयुष्य चालू आहे. फॉर एक्झाम्पल मी गेली 3 वर्षे झालं शिकवतोय, आयुष्य चालू आहे माझं, आयुष्य शिकवतो ना, मग ही आहे द प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल की आय हॅव बीन टीचिंग सिन्स 3 इयर्स, मग हे वाक्य आहे प्रेझेंट टेन्सचं. फॉर एक्झाम्पल मी शिकवतोय, आता मी रोज शिकवतोय की नाही, मी डेली शिकवतोय की नाही, हे माझी सवय झाली शिकवणं, मला फॅक्ट आहे शिकवणं, तर मग मी म्हणतो की आय टीच. तुम्ही शिकताय, गेले 4 वर्ष तुम्ही शिकताय बरोबर. मग यू लर्न, यू कम टू स्कूल, यू गो टू होम. हे ज्या आहेत ह्या गोष्टी एकदम सिंपल आहेत. फॉर एक्झाम्पल अशा गोष्टी ज्या आपण आता प्रेझेंटच्या वाक्यामध्ये बोलतोय, प्रेझेंटच्या सध्याच्या काळात बोलतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट नेहमी करताय ती प्रेझेंट टेन्स मध्ये येते. फॉर एक्झाम्पल तुम्ही गोष्ट चालू केली ती अजून चालू आहे ती सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट डेली करताय, हॅबिट आहे तुमची, ती सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये येते. मग हे कळलं आपल्याला. आता मला सांगायचं काय माहिती आहे का, मला सांगायचं काय माहिती आहे का की मी भरपूर प्रकार सांगितले तुम्हाला. एक फॉर एक्झाम्पल पास्ट मध्ये केली ती अजून चालू आहे, तुम्ही हॅबिट सारखं करताय, रोज करताय ती गोष्ट, ती पण एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सध्या चालू आहे गोष्ट, ती पण एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही आता सध्याच लगेच केली आहे, ती पण एक्झाम्पल आहे. तो मग सगळे प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. मग आपण 4 एक्झाम्पल घेतले सॅम्पलचे. मग प्रेझेंट टेन्स सुद्धा 4 उपप्रकार असतात. देयर आर 4 टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. 4 प्रेझेंट टेन्सचे प्रकार मिळतात. 4 प्रेझेंट टेन्सचे प्रकार मिळतात बघा. पाहूया एक एक. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सांगा कोणता पहिला बाळांनो? परफेक्ट परफेक्ट. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा असतो बघा, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही सारखं सारखं करताय, ओके, त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल की मला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवायचं आहे की मी बोलतोय, आय स्पीक. मग हे वाक्याला साधा वर्तमान काळ म्हणतात. मग आणखी दुसरे एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकता बरोबर. मग हे सुद्धा आहे की यू लर्न. एक्झाम्पल आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे. मग तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सगळं आपलं आलं काय होतं, तर सब्जेक्ट आलं बाळांनो, आणि त्यानंतर काय आलं, वर्ब आलं, त्यानंतर आलं वर्ब आलं, आणि त्याचबरोबर उरलेलं जर असेल तर तुम्ही ऑब्जेक्ट सुद्धा लिहू शकता, उरलेलं ऑब्जेक्ट सुद्धा लिहू शकता. आणखी एक एक्झाम्पल आहे बघा, प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स झालं, त्याचबरोबर त्याचा आहे तो प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. लक्ष द्या, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स काय असतं. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट चालू आहे. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट चालू आहे. बरं, आता सध्या मी तुम्हाला काय करतोय, शिकवतोय. मग ही गोष्ट चालू आहे का नाही, चालू आहे. मग मी म्हणू शकतो आय एम टीचिंग. मी काय म्हणू शकतो, आय एम टीचिंग. तुम्ही सुद्धा काय म्हणू शकता, आम्ही शिकत आहोत, वी आर लर्निंग. पण हे जे वाक्य आहेत ना, ते वाक्य कशामध्ये सांगा मला, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये. प्रेझेंट कंटिन्यूअस मध्ये काय करायचं तुम्हाला, जी गोष्ट सध्या चालू आहे त्याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा, मी एक्झाम्पल सांगतो की आय एम टीचिंग इंग्लिश. राईट, आय एम टीचिंग इंग्लिश. आणि दुसरं वाक्य असं तुम्ही लिहू शकतो बघा, प्रत्येकाचे 2 एक्झाम्पल देतो. दुसरं वाक्य लिहू शकतो की यू, तुम्ही सगळे यू आर. आता लक्षात ठेवायचं बघा की सब्जेक्ट आहे आय, यू, वी, दे, आर, इट, भरपूर सब्जेक्ट आहेत आणि नेम सुद्धा असू शकतं. मग जर तुझ्याकडे आय आलं फक्त एम वापरायचं आहे, यू आलं, वी आलं आणि दे आलं, ते वापरायचं माहिती ना, आर वापरायचं आहे, आणि ही, शी, इट साठी वापरणार परफेक्टली. त्याही शी साठी तुम्ही इज वापरणार. मग तुम्ही सगळे काय करता सांगा मला, यू आर काय, लर्निंग इंग्लिश. यू आर लर्निंग इंग्लिश. राईट, यू आर लर्निंग इंग्लिश. मग तुम्ही आता सध्या 2 प्रकारचे टेन्स बघितले. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. सिंपल प्रेझेंट काय असतं, एखादी सवय जी तुम्ही डेली करताय, ओके, त्याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल आय स्पीक, आय गो, आय कम, आय ईट, आय ड्रिंक, ओके, तेव्हा काय सांगा मला, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस म्हणजे काय, सध्या काम चालू आहे. फॉर एक्झाम्पल I am teaching, I am speaking, I am going, I am coming, you are listening, you are learning. ते वाक्य काय येतं, प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. मग तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता बघा की सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा इथे आले अगोदर सगळ्यात फर्स्ट इथे काय दिसतं तुम्हाला तर सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सब्जेक्ट दिसतं नंतर त्याच्यावर am किंवा are किंवा is असू शकतं त्यानंतर बघा टीच करणे काय वर्ब आहे नंतर ing लागले आणि उरलेलं ऑब्जेक्ट आहे. तर तुम्हाला एका वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य कसे बनवायचे हे लक्षात ठेवायचं. अगोदर तुम्ही करता घ्यायचा जो की सब्जेक्ट असतो त्यानंतर तुम्ही as लागणार किंवा am लागणार किंवा is लागणार किंवा are लागणार तीन कोणते वाक्य वापरणार तुम्ही त्यानंतर तुम्हाला काय लावायचं वर्ब लावायचा आणि वर्बचा चौथा फॉर्म लावायचा आहे बिफोर लावायचा आहे be प्लस ing लावायचा आहे आणि त्याचबरोबर प्लस करून उरलेलं ऑब्जेक्ट जे असेल ते लावायचं आहे. ठीक आहे परत एकदा आपण बघूया हे सांगितलं काय की सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे सब्जेक्ट नंतर am is are नंतर काय असेल सांगते कोणी फर्स्ट सब्जेक्ट am is are वर्बचा चौथा फॉर्म आणि उरलेलं वाक्य त्याला की आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. मग बघा आणखी एक वाक्य बनवूया बघा. मी जर म्हणतो तुम्हाला की मी काय म्हणतो मी शाळेत जात आहे. आता हे वाक्य कसं सांगतो तुम्ही मी शाळेत जात आहे. बरं लक्षात ठेवायचं मी इथे काय असेल तर करत आहे. मी इथे काय करत आहे आपण म्हणतो सब्जेक्ट शाळेत जाण्यानंतर स्कूल आता स्कूल जे शाळा आहे ना ते उरलेलं वाक्य हे ऑब्जेक्ट आहे. ओके जाणे म्हणजे एक प्रकारचं काय सांगा मला हे क्रियापद आहे आणि उरलेलं आहे am लावतो. मग बघा मी ला वापरणार इथं समजून सांगतो मला आय आणि पुढचं वाक्य बरं आय मध्ये लावतो सगळे मध्ये वापरायचे am is are ला am लावतो जात नाही जाणे म्हणजे काय गो आणि आपण ing लावतो बिफोर करतो त्याला गोइंग वेल डन आणि उरलेलं वाक्य कसं काय उरले स्कूल आय एम गोइंग टू स्कूल and this is the perfect sentence. बरं आता तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स कळलं काय असतं की आपण त्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्ब लावतो. प्रेझेंट कंटिन्यूअस कळलं काय असतं की त्यामध्ये आपण सब्जेक्ट प्लस am is are प्लस बिफोर आणि उरलेलं वाक्य वापरतो. आणि त्यानंतर आहे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय सांगा त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वन मोर टाइम सांगा काय असं सांगा चला बोला प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बरं आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सगळ्यात अगोदर मी वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा आपण तो वापरतो. बघा एखादी गोष्ट जी मी आता सध्या पूर्ण केली आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ताच सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी आत्ताच तुमचं इंट्रोडक्शन शिकवलं आहे मी ह्या गोष्टी आत्ताच केल्यात ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ताच ट्युशनला आला म्हणजे ज्या गोष्टी आत्ताच पूर्ण झाल्या ते करण्यासाठी मी वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी काय म्हणतो माहिती का आय हॅव बरं काय लावायचं am is are लावायचं नाही इथे लावायचं हॅव किंवा हॅज लावायचं. मग वाक्य कसं होतं बघा की आय हॅव टॉट. बरं मी तुम्हाला शिकवलं आहे. आता लक्षात द्या इथे टीच होतं आणि इथे टॉट झालं. बघा अगोदर काय होतं अगोदर टीच होतं आणि त्याचं काय झालं टॉट झालं. मग हे लक्षात ठेवायचं बघा टीच हा वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो आणि टॉट हा वर्बचा थर्ड फॉर्म असतो. मग तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा आहे. तर तुम्हाला काय सांगायचंय फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचा पहिला फॉर्म प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वर्बचा चौथा फॉर्म आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वर्बचा तिसरा फॉर्म. राहील लक्षात. चला बघा एक वाक्य बघा आय हॅव टॉट इंग्लिश आणखी वाक्य घेऊया आणि आणखी वाक्य घेऊया बघूया समजून घेऊया. बरं मला जर म्हणायचं असेल की मी इथे आलो आहे मी इथे आलो आहे काय म्हणतो वाक्य बरं आय हॅव आता येणे जाणून कम म्हणतो पण आता बिफोर बीन ती काय होईल केम होईल काय जाणून केम आय हॅव केम आणि कुठे आलो सांगा मी इथे आलो आय हॅव केम हियर झाले प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. आणि लास्टला आहे लास्टला एक वाक्य लास्टला एक टेन्स आहे तो असतो प्रेझेंट दोन्ही मिक्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता कसं याच्यामध्ये तुम्हाला लावायचंय याच्यामध्ये लावायचं हॅव बीन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं काय ते बघूया आपण. एखादी गोष्ट तुम्ही भूतकाळामध्ये सुरू केली अजून सुद्धा चालू आहे. मी इंग्रजी शिकवायला सुरू केली होती 2 दिवसापासून बरोबर. फॉर एक्झाम्पल की मी शाळेत जात आहे 4 वर्षापासून बरोबर. हे जे वाक्य आहे ते तुम्ही सुरू केलेलं आहे भूतकाळामध्ये पण ते अजून सुद्धा चालू होतं. मग आता चालू होतं नाही ते वाक्य चालू केलं वाक्य अजून सुद्धा चालू येतं. मग सध्या वाक्य चालू आहे याचा अर्थ ते प्रेझेंट टेन्स मध्ये आहे पण सुरू कधी केली बाळा ते
भूतकाळामध्ये. मग भूतकाळात वाक्य सुरू केलेले सध्यापासून चालू आहे तर त्या वाक्यांना म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके बरं. आता हे वाक्याचे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी की आय हॅव बीन, इथे वापरायचं बीन, आय हॅव बीन वापरायचं. ओके, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. बरं, आता मी तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे, त्याचबरोबर तुला टाइम लावायचा, टाइम सुद्धा लावायचा आहे. टाइमचं वाक्य तुम्हाला लावायचं आहे. टाइम किती वर्षापासून तुम्ही शिकवत आहे, किती वेळापासून शिकवत आहे, तुम्ही लावायचं आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स, किती वेळापासून, सिन्स 3 इयर्स. तुम्हाला लक्षात येईल बघितलं काय करायचं तर मग सगळ्यात अगोदर बघा की जर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य बनवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट घ्यायचा, त्याचबरोबर हॅव बीन लावायचं. हॅव किंवा हॅज बीन किंवा हॅज बीन लावा तुम्ही, प्लस त्याचबरोबर काय लावायचं, बिफोर लावायचं. टीचिंग बघा, टीचिंग आलं बिफोर लावा तुम्ही या ठिकाणी, प्लस जे वाक्य आहे ते ऑब्जेक्ट लावणार आणि त्याचबरोबर सिन्स लावणार, सिन्स किंवा फॉर लावणार. ओके, आणि अशा प्रकारे आपण 4 प्रकार आहेत. मी एकदम पटकन सगळं जे तुम्हाला शिकलाय पटकन मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. बघा, ओव्हरव्ह्यू सांगायचं झाला तर प्रेझेंट टेन्स चे मेजर किती प्रकार सांगा मला, 4 प्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. वन मोर टाइम. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस परफेक्ट टेन्स. 4 प्रकार झाले. तर आता हे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. दुसऱ्या ह्यामध्ये सब्जेक्ट प्लस एम प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि लास्टला आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट आणि उरलेला सिन्स किंवा फॉर लावायचं आणि ओके बनतंय.